अमेरिकेमध्ये निधी गोळा करण्याची संकल्पना खूप लोकप्रिय झाली आहे. केवळ या निधी उभारण्याच्या कामासाठी युनिव्हर्सिटीमध्ये किंवा धर्मादाय संस्थांमध्ये स्वतंत्र विभाग असतो. यात काम करणारे लोक वेगवेगळ्या मार्गांनी चांगला मोठा मासा गळाला लावतात व दानशूर लोकांकडून आपल्या युनिव्हर्सिटीला नाही तर संस्थेला देणगी मिळवितात. आता ही संकल्पना हळूहळू भारतातही रुजत चालली आहे. माझी मैत्रीण मैथिली ही एका बिगर सरकारी संस्थेमध्ये काम करते. तिचं काम म्हणजे निधी उभारणं. मैथिली चांगली तरतरीत आणि बोलकी आहे. ती एका मध्यमवर्गीय घरातील आहे. एक दिवस तिचा मला फोन आला. शहरातील एका अत्यंत सधन व प्रसिद्ध घराण्यातील महिलेची भेट घेण्यासाठी ती जाणार होती. मी तिच्यासोबत जावं अशी तिची इच्छा होती म्हणून तिनं फोन केला होता. या महिलेनं देणगी द्यावी म्हणून मैथिली तिचा बरेच दिवस पाठपुरावा करत होती. अखेर शहरापासून 40 किलोमीटर दूर असलेल्या आपल्या फार्महाऊसमध्ये तिने मैथिलीला भेटायला बोलावलं. मैथिलीला एकटीला जाणं अवघडल्यासारखं होत होतं म्हणून तिनं मला सोबत येण्याची विनंती केली होती. आम्ही त्या स्त्रीच्या प्रासादासारख्या घरी पोहोचलो. 25 एकरांच्या अवाढव्य प्लॉटवर ते बांधलं होतं. सभोवती मोठा बगीचा होता. एखाद्या जुन्या काळातील झोपडीसारखी त्या घराची रचना होती. आत कडक सुरक्षा व्यवस्था होती. आम्हाला आत सोडण्याआधी बरेच प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर गार्डाने इंटरकॉमवरून मुख्य घरात विचारणा केली व मगच आम्हाला आत सोडले. ते घर बाहेरून जरा जुनाट व ओबडधोबड असलं तरी आतून मात्र अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त व भव्य होतं. सर्व भिंती फिकट रंगाच्या रंगवलेल्या होत्या. एकीकडे कारंजं होतं. त्यात सुवासिक पाणी उडत होतं. ते चमकत होतं. जणू काही निसर्गच त्या एवढ्या मोठ्या दिवाणखान्याच्या आत उतरून आला होता. जमीन लाकडाची होती. सर्वत्र जुन्या काळच्या उंची अँटिक वस्तूंचं प्रदर्शन होतं. त्या वातावरणाच्या सौंदर्यात भर घालत होत्या. घराच्या गच्चीतसुद्धा एक बगीचा होता. घराची मालकीण झोपाळ्यावर बसली होती. झोपाळ्याच्या कड्या लखलखत होत्या. त्या पितळेच्या होत्या की सोन्याच्या तेही समजत नव्हतं. त्या स्त्रीने उंची शिफॉन साडी आणि प्लॅटिनमचे दागिने घातले होते. त्यात ती रुबाबदार दिसत होती. तिने लांबून आम्हाला येताना पाहून बसण्याची खूण केली. ती 45ची असावी, पण वयाच्या मानाने बरीच तरुण दिसत होती. सर्वत्र चंदनाचा वास पसरला होता. फुलदाण्यांमध्ये ताजी फुले होती. 2 अत्यंत स्मार्ट सेक्रेटरी अवतीभोवती घुटमळत होते. मैथिलीला आणि मला त्या वातावरणात अत्यंत अवघडल्यासारखं झालं. त्याचं मुख्य कारण असं की तिच्या चेहऱ्यावर हसू किंवा मोकळेपणा कुठेही नव्हता. मी एक गोष्ट नेहमीच पाहत आले आहे. कोणत्याही घरी गेल्यानंतर तेथील विविध पदार्थ, यजमानांच्या अंगावरचे दागिने, घर या कशाही पेक्षा त्या यजमानाच्या वागण्यातील आर्जव व चेहऱ्यावरचं हसू यामुळेच माणसांना आपलेपणा वाटतो. मग तुमचं समाजातलं स्थान, वय, स्त्री किंवा पुरुष असणं किंवा तुम्ही कोणती भाषा बोलता या सर्व गोष्टी गौण ठरतात आणि मैत्रीची कवाडं उघडतात. मैथिलीने आपल्या कामाचे स्वरूप स्पष्ट केले. आपल्या संस्थेची तपशीलवार माहिती दिली. अर्थात संस्थेच्या कामाचे जरा अतिरंजित वाटावे इतके वर्णन केले. अखेर दुसऱ्याला आपलं म्हणणं पटवून देणं हे तिचं कामच होतं. माझ्यासमोर कुणीही एखाद्या गोष्टीचं अवास्तव अतिरंजित वर्णन करू लागलं की मी लगेच सावध होते. यात कुठेतरी गोम असणार असं माझ्या मनात येतं. पण ही महिला मात्र शांतपणे निर्विकारपणे सगळं ऐकून घेत होती. जेव्हा लोक चेहऱ्यावरून काही भावना व्यक्त करत नाहीत तेव्हा समोरची व्यक्ती एकदम गप्प होते. जी माणसे धूर्त असतात ती समोरच्या व्यक्तीला आपल्या मनात काय चाललंय हे कधीच कळू देत नाहीत. जी माणसं सरळ साधी असतात ती भरभरून बोलतात, मन मोकळं करतात. त्यांचं आत बाहेर असं काही नसतं. व मैथिली पण तशीच भरभरून बोलत होती.
ती स्त्री मात्र तिच्या मनातील एकही भावना चेहऱ्यावर दाखवत नव्हती. बोलणं संपल्यावर दीर्घकाळ शांतता पसरली. नंतर ती स्त्री म्हणाली, तुमची कागदपत्रे माझ्या सेक्रेटरीकडे द्या. मी सवडीने एकदा ती वाचीन आणि मग काय ते कळवीन. तिच्या त्या करड्या उत्तराने सर्व उत्साहाचा फुगा फुटला. ही गोष्ट तर ती आम्हाला फोनवर सुद्धा सांगू शकली असती. एवढ्यासाठी आम्हाला एवढ्या लांब गाडी घेऊन यावं लागलं आणि अर्धा दिवस वाया गेला. त्यानंतर महिन्याभराने मैथिली मला एका समारंभात भेटली. एका शाळेच्या उद्घाटनाचा प्रसंग होता व ही स्त्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती. मग मी मैथिलीला त्या देणगीचं काय झालं असं विचारलं. मैथिलीनं मला एका बाजूला बोलावून घेतलं आणि कुजबुजत्या स्वरात म्हणाली, त्यांच्याकडून पैसा काढणं हे महाकठीण काम आहे. स्वतःसाठी कितीही पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी असते, पण कुणाला देणगी द्यायची म्हटलं की 10,000 वेळा विचार करणार. आता काय सांगू, महिनाभर त्यांचा पाठपुरावा केला तेव्हा अखेर त्यांनी 10,000 रुपये देण्याचं कबूल केलं आणि तेही त्यांना आम्ही समारंभात प्रमुख पाहुणे बोलावून त्यांचा फोटो आणि माहिती वृत्तपत्रात छापून आणावी या अटीवर. पण तुम्ही मुळात इतक्या कमी रकमेची मागणी केलीच का? एक लक्षात घे, एखाद्या बिगर सरकारी संस्थेकरिता निधी उभारणं ही गोष्ट अजिबात सोपी नाही. तुला त्याचा अनुभव नाही म्हणून. प्रत्येक पैसान पैसा महत्त्वाचा असतो. थेंबे थेंबे तळे साचे असं उगीच नाही म्हणत. कशाचीच अपेक्षा न करता फुकट देणगी कोणीच देत नाही. निधी गोळा करण्याच्या या कामातून मी हे चांगलंच शिकले आहे. मला निधी उभारण्याचा खरोखरच काही अनुभव नसल्यामुळे मैथिली जे काही म्हणेल ते मला मान्य करावंच लागलं. मी एक आठवड्याच्या रजेवर होते. आठवड्यानंतर ऑफिसात परत यायच्या नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येत होता. मी गावाला गेलेली असताना ईमेलचा आणि पत्रांचा नुसता ढीग साचलेला असणार होता. मी पत्रे वेगवेगळी काढण्यात गर्क असताना माझ्या सेक्रेटरीने त्यातून एक लहानसे पाकिट वेगळे काढले. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकित झाल्याचे भाव होते. त्या पाकिटात एवढं काय आहे, मी विचारलं. त्या सेक्रेटरीने मला एक लहानशी चिठ्ठी काढून दाखविली. मी ती पाहिली. त्यात लिहिलं होतं, तुमची आणि माझी ओळख नाही याची मला कल्पना आहे. मी तुमच्या कार्याविषयी वृत्तपत्रामधून वाचलं. मी तुमचे लेखसुद्धा नेहमी वाचतो. कोणताही लेखक जीवनाचा खराखुरा अनुभव घेतो तेव्हाच त्याला त्याविषयी लिहिता येते. भाषा हे तर केवळ माध्यम आहे, पण जेव्हा उत्तम भाषेला व्यक्तिगत अनुभवाची जोडी मिळते तेव्हाच कोणताही लेख सुरस आणि वाचनीय होतो. तुमच्या अनुभवांविषयी वाचल्यावर तुम्ही काय प्रकारचं काम करता आणि ते केवढ्या विलक्षण आत्मीयतेने उत्कटतेने करता. मी इतकी गडबडीत होते की एवढं वाचून मी ती चिठ्ठी माझ्या सेक्रेटरीच्या हातात परत ठेवली आणि म्हणाले, नेहमीसारखं भरपूर स्तुतीसुमनं उधळणारं पत्र आहे, फायलीला लावून ठेव. या असल्या गोष्टी मला दाखवत सुद्धा जाऊ नकोस. माझा सकाळचा ऑफिसातला वेळ अत्यंत मोलाचा असतो. मी जरा अधीर झाले होते. मॅडम, तुम्ही ती चिठ्ठी पूर्णपणे वाचली का? ही नेहमीपेक्षा वेगळी आहे. मग मी पुढे वाचू लागले. मी एक वृद्ध असून मी तुमच्यासारखा प्रवास करू शकत नाही. मी काही पैसे साठविले आहेत. ते मी तुमच्याकडे सोपवू इच्छितो. म्हणजे तुम्ही त्याचा तुमच्या कार्यासाठी उपयोग करू शकाल. तुमच्याकडे आणखी बराच पैसा असेल, पण तुमच्या कामात हा माझा छोटासा वाटा. तुम्ही त्या पैशाचं काय करणार आहात, कोणाला देणार आहात, हे काही मी तुम्हाला विचारणार नाही. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या चिठ्ठीसोबत 4 लाख रुपयांचा ड्राफ्ट जोडला होता. आता आश्चर्याने थक्क होण्याची पाळी माझी होती. सामाजिक कार्य करत असताना आजपर्यंत माझ्याकडे शेकडो विनंती अर्ज आले आहेत. एकतर देणगी मागण्यासाठी, नाही तर माझ्याकडून मिळालेली देणगी अपुरी असल्याची
तक्रार करणारी आणि इथे तो माणूस माझ्या कार्यासाठी मला देणगी देत होता. तो ड्राफ्ट उचलून मी सूर्यप्रकाशात धरला. निळ्याभोर आकाशात एखादा तारा चमकावा तसा तो चमकत होता. त्या अनामिकाची काहीच मागणी नव्हती. माझ्या सेक्रेटरीजवळ मी चौकशी केली तर तिलाही त्या माणसाची काही माहिती नव्हती. त्या दात्यानं स्वतःचं नाव लिहिलं नव्हतं, स्वतःची काही माहिती लिहिली नव्हती, स्वतःचा पत्ता वगैरे काहीही नव्हता. पोस्टाचा शिक्का पाहिल्यावर कळलं की ते पत्र चेन्नईहून आलं होतं. चेन्नईच्या त्या अनामिकापुढे मी आदराने नतमस्तक आहे. मला त्यावरून अबू बेन अदेम विषयीची कविता आठवते व म्हणावेसे वाटते, मे हिज ट्राईब इन्क्रीज. यामुळे मला परत एकदा मैथिलीच्या त्या श्रीमंत स्त्रीची आठवण झाली. दोन्ही देणगीदारांमध्ये केवढा फरक होता.